फाटकणा मान सरळ, खांदे कोपरे शिथिल, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस, स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने सावकाश. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. डाव्या हाताच्या चिमूट करायची बोटांची आणि डावी नाकपुडी किंचितशी वर उचलून घ्यायची आहे. आणि डावीने आपण ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन करणार आहोत. 10 स्ट्रोक्स द्यायचे आहेत. सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा स्ट्रोक. सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक्स. असे आपल्याला 10 स्ट्रोक द्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात गुडघ्यांवरती. आपली जाणीव संपूर्णपणे डाव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. तिथे झालेला किंचितसा श्वसन मार्गातला बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. हीच कृती विरुद्ध बाजूने. डोळे अलगद मिटलेले आहेतच. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची आहे. सहज बंद करून घ्यायची आहे. उजव्या हाताच्या 2 बोटाच्या चिमटीने उजवी नाकपुडी किंचितशी वर उचलून घ्यायची आहे. आणि आता उजवीने ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात गुडघ्यांवरती. उजव्या नाकपुडीमध्ये श्वसन मार्गात झालेला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. सावकाश डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार चंद्रबिंदू, त्याचा सारा तपशील आपल्या उघड्या डोळ्यांनी स्थिर नजरेने आपण आपल्या मनामध्ये साठवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप असा हा ओम. अ उ आणि अर्ध मात्रा असा हा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. कालातीत, त्रिगुणातीत असा हा ओम आपण एकटक नजरेने, स्थिर नजरेने आपल्या मनामध्ये साठवून घेण्याचा प्रयत्न करतो. सावकाश डोळे बंद करून ही ओमची प्रतिमा आपल्या मध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. ब्रह्मा विष्णू महेश असा हा ओम आपण आपल्या मध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनामध्ये ओमचे विचार, ओमचंच म्हणाल आणि ओमचं चिंतन, ओममय होण्याचा प्रयत्न आपण करतोय. अंतर्त्राट मनातील विचारांची गती कमी होण्याकरिता, साधनेकडे आपलं एकरूप होण्याकरता आपण ओमची साधना करत आहोत. करणार आहोत ओमचे 3 मध्यम पट्टीतले उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना उच्चार. दुसऱ्या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उच्चार. शेवटचा उच्चार एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार.
आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य आणि प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात करूया. आधी मी बोलते, मग माझ्या पाठोपाठ आपण बोलूया. ओंकारं बिंदु संयुक्तम्, ओंकारं बिंदु संयुक्तम्, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव, कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. कारण आपण नवनिद्रा जोडलेले हात सावकाश डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करायची आहे आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात कपाळ जमिनीवर लावण्याचा प्रयत्न, सीटचा भाग न उचलता कृती करायची. संपूर्ण नतमस्तक लीन भाग. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमची आशीर्वाद. सावकाश कमरेतनं सरळ व्हायचंय, अगदी सावकाश. दोन्ही हात खाली, दोन्ही हातांच्या तळव्यांचं सर्षण, हस्तमंत्र, नेत्रस्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी ओम. आवाज येतोय ना माझा बरोबर? आवाज ब्रेक होतोय मॅडम तुमचा. माईक फक्त आता ज्यांचे चालू आहेत त्यांनी थोडीशी काळजी घ्या, आपापले माईक बंद करून ठेवा, जेणेकरून बाकीच्यांना डिस्टर्बन्स येणार नाही आणि तुम्हाला पण आवाज व्यवस्थित येईल. तर आज आपण थोडक्यामध्ये आपण काय करतो, म्हणजे योग म्हणजे काय, तर हे थोडक्यामध्ये मी अगदी 5 मिनिटात तुम्हाला सांगते. की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे योग ही आपल्या प्राचीन भारताची देणगी आहे. आज कोणी नवीन साधक जॉईन झाला आहे का कालच्या पेक्षा? हो. वर्षा मॅडम. अच्छा, या आपल्या जुन्या साधक आहेत. स्वागत आहे तुमचं खूप खूप. थँक्यू मॅम. थांबा एक मिनिट, तुमचा आवाज नाही येणार मला, तुमचं माईक आहे. हा बोला. हॅलो, येतोय आवाज? हरिओम. ओके, स्वागत आहे तुमचं. हे आपल्या जुन्या साधक आहेत. हो, एकदम जुन्या. चला, स्वागत आहे. तर आपण सुरुवात करूया. अजून कोणी नवीन जॉईन झालेलं असेल तर कृपया तुम्ही तुमची ओळख करून द्या. जे आज नवीन आहेत त्यांना सांगते. आणि तुम्हाला जर काही व्याधी किंवा कुठल्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केला आहे तर तेही सांगा. हा तुमचा आवाज. उषा मेदडे. हा हा उषा. हो, आवाज हो येतोय आवाज. हरिओम. आवाज तुमचा आता येत नाहीये. तुम्ही तुमचं जे काही म्हणजे व्याधी किंवा जो काही उद्देश आहे तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाईप करून पाठवा. म्हणजे मला पुढे कळेल की कुठले आसन करताना तुम्हाला कॉन्ट्राइंडिकेशन असतील तर ते आम्हाला सांगता येईल. तर मी पुन्हा एकदा माझा माईक आहे तो जॉईन करून घेते. एकदा मी माझा माईक जॉईन केला की मला तुमचे कोणाचेच आवाज येणार नाहीत. मला फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जाईल. जर काही अडचण असेल. हा बोला. मी वैशाली धोका चिंचवड वरून आहे. मला डायबेटीस आहे. ओके. आणि हाय आहे, म्हणजे 300च्या आसपास शुगर असते माझी. मला त्याच्यासाठी मी योगा लावलाय खास. बरं, खूप खूप स्वागत आहे तुमचं. इन्शुरन्स वगैरे काही नाहीये ना, फक्त हे आहे म्हणजे गोळी घेताय ना की गोळी घेते. गोळी आहे. ओके. बाकी ब्लड प्रेशर वगैरे? नाही, बाकी काहीच नाही, फक्त डायबिटीस. हरिओम, खूप खूप स्वागत आहे. हरिओम मॅडम, माझं नाव प्रियांका बनसोडे, मी दापोडून बोलतेय. मला ऍक्च्युली पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे. आणि
ह्याच्या आधी पण मी योगा क्लासेस केले होते, पण मध्ये 1-2 वर्ष झालं गॅप पडलेला आहे. सो त्यामुळे मी योगा क्लासेस जॉइन केले. ओके, वय काय तुमचं मॅडम? मी सध्या 29 आहे. हा 29. 29. ओके, हा, कारण की पीसीओडीचा त्रास आहे ना, म्हणून मग वय थोडंसं लक्षात हो. घेतलं जातं. ठीक आहे. हॅलो, नमस्कार हो. मॅडम. नमस्कार. नमस्कार मॅडम. मी उषा मेदडे कल्याणवरून बोलते. अच्छा, माझं वजन कमी करण्यासाठी जॉईन केलं आहे मी, बाकी काही नाहीये. वजन कमी. तुमचं वय किंवा म्हणजे वय माझं 44 आहे. ओके, ठीक आहे. खूप खूप स्वागत आहे. नमस्ते. आपण नक्कीच त्याच दृष्टीने आपली सगळी साधना आपण करणार आहोत. तर नमस्कार, हरिओम. रुपाली गुरव. हा मी गेल्या वेळी फी भरलेली, पण मला जमलं नाही करायला, त्यामुळे मी ह्या बॅचला स्टार्ट केलेलं आहे. मला थोडं म्हणजे संधिवाताचा सुरुवात त्रास आहे, पण ओके जास्त मेजर असा नाहीये. ओके तर त्यामुळे थोडं बोलले योगा करून थोडं आपल्याला काही फरक मिळेल तर चांगली गोष्ट आहे. बरं, ठीक आहे. याच्यामध्ये तर आता प्रत्येकाने बाकी सगळ्यांची ओळख झालेली आहे ना आपली. काल आपण बऱ्यापैकी सगळ्यांची ओळख करू. हा, वर्षा हांडे मॅडम, तुमचा माईक म्यूट आहे, तो फक्त ऑन करा आणि बोला. नमस्कार मॅडम, मी वर्षा हांडे बोलते मुंबईहून. मला ना पित्ताचा त्रास आहे. मी काल अगदी शेवटी 15 मिनिटं असताना जॉईन झाले. ओके ओके. पित्ताचा त्रास आहे मला. ऍसिडिटी, ठीक आहे. ऍसिडिटी म्हणजे पित्ताचे खडे पण आहेत. अच्छा, ऑपरेशन वगैरे झालंय का? नाही. मग स्वागत आहे तुमचं खूप खूप आणि धन्यवाद तुम्ही रिस्पॉन्स दिल्यामुळे. कारण की आपल्याला जर समजा व्याधी मला कळल्या तुमच्या काय आहेत, तर मग कुठलं आसन करताना कुठे थांबायचं आहे किंवा कुठे तुम्हाला नाही करायचंय हे आम्हाला व्यवस्थित सांगता येईल. खूप खूप धन्यवाद. तर आपण आता वर्गाला सुरुवात करूया. मी माझा माईक इथे जॉईन करून घेते. फक्त तुमचे कोणाचे आवाज मला येणार नाहीत. जर काही कळलं नाही किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला एक इशारा करा, म्हणजे मी माईक माझा काढेन आणि आपली प्रॉब्लेम क्वेरी सॉल्व्ह करेन. सुरुवात आपण थोडीशी थोडक्यात एक ओळख करून घेऊया की आपण योग म्हणजे काय आहे. योग ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही आपल्या प्राचीन भारताची देणगी आहे, बरोबर. तर हा जो वारसा आहे हा आपल्याला कसा मिळाला किंवा हे कसं प्रचलित झालं, हे कसं प्रसिद्ध झालं, हे सगळ्यांपर्यंत कसं पोहोचलं. तर योग हा विविध ठिकाणी विविध ग्रंथांमध्ये उपनिषदांमध्ये विखुरलेला होता. जसं भगवद्गीता आहे किंवा योग वसिष्ठ आहे, रामायण आहे आणि वेगवेगळी उपनिषद आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला योग दिसतो. जर कुणी ज्ञानेश्वरी बघितली, ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेचीच एक टीका आहे किंवा भावार्थ दीपिका आहे, तिथे घ्या किंवा रामदासांचा दासबोध घ्या, कुठेही तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक योग हा दिसतो. तर हा योग कुठलाही असतो, भक्ती असतो, ज्ञान असतो, कुठल्याही स्वरूपाचा हा योग आहे. तर असा हा विखुरलेला योग मुनी पतंजलींनी कंपाईल केला. मुनी पतंजली हे आपल्या योग साधनेचे आद्य जनक मानले जातात. त्यांनी हा सगळा विखुरलेला योग एकत्र केला आणि सूत्रबद्ध पद्धतीने मांडले. तर त्यांची जी ही सूत्र आहेत त्याला पातंजल योग सूत्र असं म्हणतात. याच्यामध्ये एकूण 4 पाद येतात. साधनपाद, समाधीपाद, समाधीपाद पहिला, त्याच्यानंतर साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद. तर मुळात योग हा शब्द जो आहे हा युज या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. युज म्हणजे एका वस्तूला दुसऱ्या वस्तूशी जोडणे. म्हणजे जेव्हा आपण हा योग करतो हे आपलं शरीराकडून आपल्या मनाकडे जी वाटचाल होते तो म्हणजे हा योग. हे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे असं आहे. तर मी जास्त तुमचा वेळ घेत नाही. बाकीची जी काही इन्फॉर्मेशन असेल ह्या योग संबंधीची किंवा मुनी पतंजलीने जो आपल्याला अष्टांग योग सांगितलेला आहे त्याच्यामध्ये एकूण 8 पायऱ्या येतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. या सगळ्याचं विश्लेषण जे आहे किंवा थोडक्यात जी माहिती आहे ती मी वेळोवेळी ग्रुपवरती पाठवत जाईल. अजून आपले ऍडमिशन चालू आहे त्यामुळे मी अजून कुठलीही इन्फॉर्मेशन पाठवलेली नाहीये. एकदा आपले ऍडमिशन बंद झाले की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची थोडक्यात मी ग्रुपवरती इन्फॉर्मेशन पाठवत जाईल. इथे मी तुमचा वेळ जास्त घेणार नाहीये बोलण्यामध्ये, कारण की आपल्या सगळ्यांची उत्सुकता जी आहे ही आसनं करण्यामध्ये आहे. त्यामुळे इथे मी जास्त तुमचा वेळ घेत नाहीये. फक्त आता अजून एक सूचना सांगते की काल पण जी मी सांगितली होती
कॅमेरे एकदम व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवा, जेणेकरून तुम्ही मला व्यवस्थित दिसाल. आपल्याला 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात: बैठक स्थिती, दंड स्थिती, शयन स्थिती आणि विपरीत शयन स्थितीमध्ये. तर तुम्ही एकदाच तुमचा कॅमेरा एक व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचा, जेणेकरून आपण कुठल्याही स्थितीमध्ये आसनं केली तर ती मला व्यवस्थित दिसतील. आणि आसन करताना कुठलीही घाई गडबड न करता यथाशक्ती व्यवस्थित आसनं करण्याचा प्रयत्न करायचा. तर आता आपण सुरुवात करूया. सुरुवात आपण आपल्या थोडंसं लुजनिंग पासून करणार आहोत. काल आपण बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती बघितली. जे आज नवीन आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. हात आपले दोन्ही मागे आणि मान मागे सैलसर सोडून द्यायची आणि जाणीव पुन्हा एकदा श्वासाची. ही झाली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. आणि आता आपण करूया लुजनिंग एक्सरसाइज. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात जे आहेत हे आता मागे असतील आपले. पाठकणा आपला सरळ आहे. आता आज आपण थोडंसं श्वासाशी आधारित काही व्यायाम करणार आहोत. दोन्ही पाय जुळलेले आहेत आणि आता श्वास घेत दोन्ही पायांच्या बोटांमध्ये आपल्याला ताण आणायचा आहे. श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण, दोन्ही पायांच्या 5ही बोटांमध्ये श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण आणि श्वास सोडत रिलॅक्स. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पावलं जी आहेत ती आपली मध्यभागी आहेत. आणि आता श्वास घेत आपल्याला पावलं स्वतःकडे खेचून घ्यायची आहे. श्वास घेत स्वतःकडे खेचून घ्या पावलं. पूर्ण अँकल पासून पोटऱ्यांमध्ये जो ताण येतोय त्याकडे लक्ष आणि श्वास सोडत जमिनीच्या दिशेने. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, बरोबर, छान करताय. श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड करून घेऊया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. छान. मध्यभागी येऊन थांबायचं आहे आणि आता आपण रोटेशन करून घेऊया. पावलांचं रोटेशन. अँकल पासून फक्त पावलांमध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न करा. सुरुवात करूया. दोन्ही पावलं पुन्हा मध्यभागी आहेत आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे. 1. अँकल पासून फक्त पाऊल गोलाकार फिरवायचा प्रयत्न करा. छान. 2, 3, 4, 5. बरोबर, छान केलं. आणि आता विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा पाऊल मध्यभागी येऊ दे दोन्ही पावलं आणि डावीकडून उजवीकडे करूया. 1, 2, 3, 4 आणि 5. बरोबर. सावकाश पावलं मध्यभागी येऊ दे. आणि आता आपल्याला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आहे आणि तो डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. आणि पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येऊ. उजव्या पायाचं पाऊल. ठीक आहे. आणि आता उजवा जो हात आहे तो उजव्या अँकलच्या इथे ठेवा. म्हणजे तो आपला घोटा जो आहे तो पकडून ठेवायचा आहे. आणि आपल्या उजव्या पायाचं एक एक बोट जे आहे हे आता आपल्याला थोडंसं असं खेचून घ्यायचं आहे. आता काही जण म्हणतात एखादा संधिवाताचा त्रास म्हणजे आता नुकताच असं वाटतंय, तर त्यांच्यासाठी हे जे आता आपण लुजनिंग करतोय हे प्रत्येकासाठीच उपयोगी आहे. आणि ज्यांना संधिवाताचा त्रास होतोय त्यांच्यासाठी हे उपचारात्मक आहे. प्रत्येक जे बोट आहे हे आपल्याला एक एक करून असं खेचून घ्यायचं. उजव्या पावलाचं प्रत्येक बोट बघा एक एक करून असं थोडंसं खेचायचं आहे. तिथे तुम्हाला थोडासा कटकट असा आवाज येईल बघा. तिथले जे स्नायू किंवा सांधे जे आहेत, जॉईंट जे आहेत ते आपण मोकळे करतोय. आणि आता प्रत्येक बोट हे गोलाकार फिरून घ्यायचं. आता जो हात आपला घोट्याच्या इथे आहे ना तो इथे चवड्याच्या इथे ठेवा. असं या प्रकारे. म्हणजे बघा तुम्हाला ते जो एक एक बोट जे आहे हे गोलाकार फिरवताना तिथे जी हालचाल होते त्याची जाणीव होईल. चवड्याच्या इथे उजवा हात ठेवा आणि मग डाव्या हाताने एक एक बोट जे आहे हे गोलाकार फिरवू. पावलं जी आहे ती आपल्याला दिवसभर साथ देतात. आपल्याला जिथे कुठे जायचं आहे तिथे आपल्याला घेऊन जातात. आपण दिवसभर त्यांच्या इथे उभं राहून आपण सगळी काम करत असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी ही एक कृतज्ञता. आपलं पाय जे आहेत ते आपल्याला खूप साथ देतात दिवसभर. प्रत्येक आता बोट क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरून झाल्यावरती आपल्या डाव्या हाताची मूठ करायची आहे. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोटं. आणि आता पूर्ण जो आपला हात तळवा आहे उजव्या पायाचा त्याला टॅपिंग करायचं.
टाच मधला भाग, चवड्याचा भाग तिथे हळूहळू पूर्णपणे टॅपिंग करायचं आहे 7 ते 8 वेळेला. तिथले जे पॉइंट्स आहेत पावलांच्या इथे, आपण बघा ते टोकेरी चप्पल वापरतो बरोबर सगळेजण, कारण की आपलं ब्लड सर्क्युलेशन तिथे व्यवस्थित होण्यासाठी. तर हे तशीच एक प्रक्रिया आहे. 5 ते 7 वेळेला झाल्यावरती थांबवायची आहे कृती. आणि आता आपला जो पाय आपण फोल्ड केलेला आहे पाऊल, ते थोडस शरीराच्या जवळ घेऊन घ्या. टाच जी आहे ही आपल्या डाव्या ओटीपोटाच्या इथे येऊ दे. आणि आता आपण करणार आहोत हाफ बटरफ्लाय. आता एक हात आपला गुडघ्यावर असेल आणि आता श्वास घेत गुडघा आपल्या शरीराच्या जवळ घ्यायचा आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता हे करताना आपल्याला पाठीची हालचाल न करता तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं वर आणि खाली करण्याचा प्रयत्न करा. गुडघा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4 आणि लास्ट ड्रॉप. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. तर सावकाश उजवा पाय सरळ करा. आणि आता उजव्या पायाच्या मांडीच्या खाली आपल्या दोन्ही हातांच्या बोटांची पकड. उजव्या पायाच्या मांडीच्या खाली आपले दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहे आणि ती पकड मांडीच्या खाली द्यायची आहे. आणि आता श्वास घेत उजवा पाय फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. 1 श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. 2 श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. 3 बरोबर. आणि आता पुन्हा एकदा पाय फोल्ड करून घ्या. उजवा पाय आपला हातपाय जो आहे हा मांडीच्या इथे आहे बरोबर. आणि आता रोटेशन करायचंय, मोठं वर्तुळ पायाने काढायचंय. 1 2 3 4 5. छान बरोबर, खूप छान करताय. आता विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 5 बरोबर. सावकाश उजवा पाय येऊ दे जमिनीवर. आणि आता थोडीशी विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि बघा तुमच्या दोन्ही पायांचं निरीक्षण करा मनानेच. कुठला पाय तुम्हाला जड वाटतोय, कुठला पाय हलका वाटतोय. उजवा पाय तुम्हाला थोडासा जड वाटत असेल, डावा पाय हलका वाटतोय, कारण की आपण उजव्या पायाने ते जे स्नायू आहेत ते थोडेसे आपण त्याला चालना दिलेली आहे, त्यामुळे तो पाय जड वाटतो. तर ह्या सगळ्या कृती आपण डाव्या पायाने करणार आहोत. डावा पाय फोल्ड करून घ्यायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येऊ दे. आपला डावा हात पोटाच्या इथे असेल आणि आता सुरुवात करूया. डाव्या पावलाचं एक एक बोट आपल्याला थोडस ताणून घ्यायचं आहे. 5ही बोट सेपरेटली आपण ताणून घेतोय. तिथल्या सांध्यांमध्ये जॉईंट्स मध्ये आपण थोडीशी आपण हालचाल करतोय बघतो. आणि आता गोलाकार फिरून घेतो. क्लॉकवाईज अंगठा त्याच्या बाजूचं बोट, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज प्रत्येक बोट 3 ते 4 वेळेला आपल्याला गोलाकार फिरून घ्यायचं. बरोबर, छान करताय तुम्ही सगळ्यांनी. ह्या सगळ्या कृती ज्या आपल्याला खूप साध्या सोप्या वाटतात, पण त्याचा जो फायदा आहे तो इतका लॉंग टाइम असतो आपल्या सगळ्यांसाठी. त्यामुळे ह्या रोजच्या तुमच्या साधनेमध्ये आता याच्या पुढे नेहमी तुम्ही हे ठेवत जा. रोज एक एक वेगवेगळं साधनं आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गोल गोल आपण फिरून झाल्यानंतर आता आपला मुठी वळून घ्यायची आहे. हाताची मुठ वळून घ्यायची उजव्या हाताची आणि पूर्ण डाव्या तळवा जो आहे पायाचा त्याला टॅपिंग करून घ्यायचं. सावकाश पूर्ण तळव्यांना टॅपिंग करून घ्यायचं. 7 ते 8 वेळेला तिथे जे पॉइंट्स आहेत ते आपण थोडेसे मोकळे करून घेतोय, ऍक्टिव्हेट करतोय. सावकाश डावा पाय आपल्याला सरळ करायचा आहे. आणि आता डावा पाय, आपल्या हाताची पकड डाव्या पायाची मांडीच्या खाली येईल. आणि आता श्वास घेत आपण बटरफ्लाय नाही केलं ना, हाफ बटरफ्लाय. पुन्हा एकदा पाय फोल्ड करून घ्या. टाच जी आहे ही आपल्या उजव्या ओटीपोटाच्या इथे येईल. आणि आता श्वास घेत डावा गुडघा वर, श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 पाठीची कमीत कमी हालचाल. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4 श्वास वर, श्वास सोडत खाली. बरोबर. डावा पाय सरळ.
आपल्या हाताची पकड डाव्या पायाच्या मांडीच्या खाली द्यायची आहे आणि आता श्वास घेत डावा पाय फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, लास्ट राऊंड श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. आता पाय फोल्ड करून द्यायचा आहे आणि आता रोटेशन करून घेऊया क्लॉकवाईज. मोठं वर्तुळ करायचं आहे. 1 2 3 छान 4 आणि 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 आणि 5. छान. पाय सावकाश जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती. मान मध्ये सैल सोडून द्यायची. विश्रांती. आणि आता करूया बटरफ्लाय. दोन्ही पावलं जी आहेत ही जॉईन करून घ्यायची आहे. बरोबर. स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचं बटरफ्लाय जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे. दोन्ही पावलं जॉईन करून घेतली. आता दोन्ही हात जे आहेत ना हे आता आपल्या गुडघ्यांवर ठेवा. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा. आपापल्या क्षमतेने ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा कोपऱ्यांमध्ये त्रास आहे त्यांनी कृती करताना थोडीशी काळजी घ्या. श्वास घेत आता गुडघे वर येऊ दे आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, सावकाश श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड करून घेऊया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. तर पुन्हा एकदा आपल्या हाताची पकड पावलांच्या इथे. पावलं जी आहेत ती थोडीशी आपल्या शरीराच्या जवळ बोलून घ्यायची आहे. आणि आता आपण थोडीशी डायनॅमिक कृती करणार आहोत. पाठ आपली सरळ, मान मध्यभागी आणि आता सुरुवात करूया थोडीशी जलद हालचाल दोन्ही गुडघ्यांमध्ये. जास्तीत जास्त वर आणि खाली. खूप छान. सगळ्यांचे व्हिडिओ ऑन आहेत आणि छान दिसत आहेत. बरोबर. जास्तीत जास्त वर आणि खाली. बरोबर. सावकाश कृती आता आपण थांबूया. सावकाश कृती थांबवायची आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. दोन्ही पाय सरळ करा. मान मागे सैल सोडून द्या. विश्रांती. आणि आज आपण शिकणार आहोत पद्मासन, अर्ध पद्मासन. आधी ते कसं केलं जातं, जे नवीन साधक आहेत त्यांनी बघून घ्या आधी कसं केलं जातं. मग आपण एकत्रित करणार आहोत. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पद्मासन करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे किंवा यथाशक्ती प्रयत्न करा किंवा साधी मांडी घातली तरीही चालेल. तर पद्मासनाची पूर्वस्थिती म्हणजे दोन्ही पाय जुळले. बैठी स्थितीमध्ये आपण कुठलीही आसन करू तर त्या आसनाची पूर्वस्थिती म्हणजे दोन्ही पाय जुळलेले. बघा जेव्हा आपण लहान मुलांना शाळेत टाकतो तेव्हा आपण डायरेक्ट त्यांना पहिलीला किंवा दुसरीला टाकत नाही. आपण नर्सरी पासून सुरुवात करतो. बरोबर. तशी जेव्हा आपण आसनं करतो तेव्हा स्टेप बाय स्टेप आपल्याला काही गोष्टी फॉलो करायच्या असतात. तर आता आधी सुरुवातीला मी अर्ध पद्मासन दाखवते. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. तर तुम्ही पहिल्यांदा कुठलाही पाय फोल्ड करू शकता, उजवा किंवा डावा. आता मी प्रथम उजवा पाय फोल्ड केलाय. त्याची टाच जी आहे ही डाव्या पायाच्या मांडीवर ठेवली आहे आणि आता मी दाखवत आहे अर्ध पद्मासन. डावा पाय जो सरळ आहे तो खालून फोल्ड केलाय आणि त्याची जी टाच आहे किंवा त्याचं जे पाऊल आहे हे उजव्या पायाच्या मांडीच्या खाली केलं. हे झालं अर्ध पद्मासन. लक्षात आलंय प्रत्येकाच्या कसं केलंय? लक्षात आलंय? हा. आणि त्याच्यानंतर आता दाखवते पूर्ण पद्मासन कसं. पुन्हा दोन्ही पाय समोर आहे. उजवा पाय मी फोल्ड केलाय. त्याचं टाच जी आहे ही डाव्या मांडीवर ठेवलेली आहे. त्याच्यानंतर डावा पाय फोल्ड करायचा. अर्ध पद्मासनला आपण तो खाली घेतला होता. बरोबर. आता इथे आपल्याला तो उजव्या पायाच्या वरून घ्यायचा या प्रकारे. आता बघा दोन्ही टाचा ज्या आहेत ह्या क्रॉस होऊन एकमेकांच्या जवळ आलेल्या आहेत. म्हणजे उजव्या पायाची टाच डाव्या ओटीपोटाच्या इथे, डाव्या पायाची टाच उजव्या ओटीपोटाची. थोडीशी पुढे म्हणजे लक्ष दे तुमच्या. कळलं कशी स्थिती झाली आहे ती? फक्त ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी करताना काळजी घ्यायची आहे किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसलात तरीही हरकत नाही. तर आता आसन मी आधी सोडते आणि मग आपण सगळ्यांनी एकत्रित करूया. दोन्ही पाय आता समोर घ्या. पूर्वस्थिती. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता सुरुवातीला तुम्हाला जो पाय पहिल्यांदा फोल्ड करायचा आहे
तो तुम्ही करू शकता उजवा किंवा डावा कुठलाही. आता मी प्रथम उजवा पाय फोल्ड केला, तुम्हाला जो पहिला फोल्ड करायचा तो करू शकता. आणि त्याच्यानंतर आता ज्यांना अर्ध पद्मासन जमतंय त्यांनी जो पाय आधी फोल्ड केलेला आहे त्याचा दुसरा जो पाय आहे तो त्या पायाच्या मांडीच्या खाली जाईल, ज्यांना अर्ध पद्मासन करायचं. आणि ज्याला पूर्ण पद्मासन जमतंय त्यांनी दुसरा पाय जो आहे हा वरून क्रॉस करून विरुद्ध साईडला ठेवायचा. ठीक आहे, प्रत्येकाला जमलंय? हो, दिसतंय इथे मला. प्रयत्न सगळ्यांचे चालू आहेत आणि छान आहे. बरोबर. ठीक आहे. पद्मासनामध्ये आपला पाठकणा जो आहे हा सरळ होण्यास मदत होते, पण कदाचित सवयीने आपण थोडस असं पोट काढून बसतो, तर आपल्याला जाणीवपूर्वक आपल्याला आपला पाठकणा सरळ ठेवायचा आहे. तर यासाठी ट्रिक कोणती आहे? दोन्ही हात जे आहेत हे गुडघ्यांवर ठेवायचे, थोडस पुढे झुकायचं, सीटचा भाग थोडासा मागे ढकलायचा आणि मग पुन्हा सरळ व्हायचं, म्हणजे आपला पाठकणा हा सरळ होण्यास मदत होते. ठीक आहे. आता थोडीशी 5 मिनिटं आपल्याला ह्या स्थितीमध्ये बसायचं आहे. ज्यांना पाय दुखतात असं वाटलं तर त्यांनी साधी बैठक घालायला हरकत नाहीये किंवा खुर्ची किंवा टेबलवर बसायला हरकत नाही. अट्टहास न करता कृती करा. आता आपण करणार आहोत आपले हातांची थोडेसे जे स्नायू आहेत, सांधे आहेत ते लूज करणार आहोत. दोन्ही हात पुन्हा आता समोर घ्या. बरोबर. हाताचे तळवे जे आहेत हे आपल्या स्क्रीनच्या समोर. बरोबर. आणि आता श्वास घे. दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये बोटांमध्ये आपण ताण घेतोय. श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स, श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स, श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स. आता श्वास घेत ताण घ्या पूर्ण आपल्या 5ही बोटांमध्ये दोन्ही हातांच्या. आणि जसा नागासापणा कसा असतो त्याप्रमाणे आपल्याला दोन्ही हात जे आहेत हे फोल्ड करायचे या प्रकारे. हा, फोल्ड करायचे. पुन्हा ओपन करा. अर्धवट फोल्ड करतोय आणि पुन्हा ओपन करतोय. पुन्हा एकदा फोल्ड करा आणि ओपन करा. बरोबर. आता ज्यांना सांधेचा संधिवाताचा त्रास आहे त्यांच्यासाठी उपयुक्त दिसतोय ना माझा पूर्ण हात. आपल्याला अर्धवट फोल्ड करायचे बोट आणि ओपन करायचे, पूर्ण मूठ न काढून थोडीशी फोल्ड करायची आणि ओपन करायची. 3 ते 4 वेळा झाल्यावर कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही हातांची बोटं जळून घ्यायची. दोन्ही हाताची बोटं आधी जळून घ्या आणि सावकाश पंजा खाली वर. आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पंजा खाली जाईल. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर, छान करताय. श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. बरोबर. लास्ट राऊंड करूया. श्वास घेत खाली आणि श्वास सोडत वर. थोडा वेळ हात खाली घ्या. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. डोळे बंद. थोडासा ताण वाटत असेल आपल्या हातांच्या स्नायूंमध्ये तो आपण मनोमन रिलॅक्स करतोय. आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ ठेवा. आणि आता हाताच्या मुठी वळवायच्या. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटे. आणि आता आपण करूया रोटेशन. मनगटापासून मूठ वळून घ्यायची क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. बरोबर. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 आणि 5. छान. हाताच्या मुठी ओपन करून घ्या. आता तळवे जे आहेत हे आता आपले सिलिंगकडे जाऊ देत. दोन्ही हातांची तळवे सिलिंगकडे. बरोबर. आणि आता दोन्ही हात समोर येऊ देत. समोर येऊ देत आपल्या. हा. आणि आता श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. 1 श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, सोडत सरळ. 2 श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. 3 आणि अजून एकदा 4 आणि 5. आता पुन्हा दोन्ही हात फोल्ड करा. खांद्यांवर दोन्ही हात जाऊ द्या आणि आपण शोल्डर रोटेशन करणार. दोन्ही कोपरे जे आहेत ही समोरून जॉईन करून घ्या. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 छान. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 बरोबर. पुन्हा दोन्ही कोपरे समोरून जॉईन करून घ्या आणि श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3 छान. दोन्ही हात आता गुडघ्यांवर येऊ दे. डोळे बंद. आणि आपण करूया नेक रोटेशन. आपल्यापैकी मला असं वाटतं कुणालाही स्पॉन्डिलिसिस नाही, कारण कुणी सांगितलं नाही त्यांना स्पॉन्डिलिसिस आहे म्हणून. तर पण करताना व्यवस्थित सावकाश कृती करायची आपल्याला. समोर एका बिंदूकडे नजर केंद्रित करून घ्यायची आहे.
सावकाश आपली हनुवटी आता गळ्याकडे जाऊ दे. आणि आता क्लॉकवाईज आपण रोटेशन करणार आहोत मानेचं. सावकाश उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. सेकंड राऊंड करूया. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. मध्यभागी गेल्यावर थांबायचं आहे. आणि आता अँटी क्लॉकवाईज डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. लास्ट राऊंड डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर थोडा वेळ थांबा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत मान पुन्हा सरळ. श्वास सोडत सोडत मान सरळ. छान. आणि आता दोन्ही पाय सरळ करा. एकेका पायाने आपण जे पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या आणि दोन्ही पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती. आज तुम्हाला वज्रासन मी शिकवणार आहे. हे आधी बघून घ्या कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करू. पुन्हा एकदा ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा अँकल मध्ये त्रास आहे त्यांनी वज्रासन करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. किंवा त्यासाठी एक ट्रिक आहे तेही मी तुम्हाला दाखवते. एक नॅपकिन जवळ ठेवा. तर आधी बघून घ्यायचं आपल्याला वज्रासन कसं केलं जातं आणि मग एकत्रित करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. पूर्व स्थिती. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करतो आणि त्याची जी टाच आहे किंवा जो पाऊल आहे हे उजव्या सीट खाली जातं. मग डावा पाय फोल्ड करतो आणि त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. जेव्हा आपण वज्रासनामध्ये बसतो तेव्हा दोन्ही गुडघे जे आहेत हे समोरून आपले जुळलेले असतात. आणि आता आपल्याला हे नॅपकिन यासाठी घ्यायचं आहे. आधी पूर्ण वज्रासन कसं असतं ते आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करून घेऊ. सीटचा भाग बघा. दोन्ही टाकांच्या मध्ये आहे आणि आपले पायाचे जे अंगठे आहेत ते दोन्ही एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहेत. ते कुठेही आपल्याला ओव्हरलॅप न करता आपल्याला दोन्ही पायांचे अंगठे हे एकमेकांच्या जवळ ठेवायचे आहेत. सीटचा भाग दोन्हीही टाकांच्या मध्ये आहे. पाठकणा नैसर्गिक वज्रासनामध्ये पाठकणा नैसर्गिक सरळ असतो आणि समोरून गुडघे जे आहेत हे जुळलेले आहेत. बरोबर. आता हा जो नॅपकिन आहे, आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी हा नॅपकिन घ्यायचा आणि आपल्या दोन्हीही गुडघ्यांच्या मध्ये ठेवा या प्रकारे. आणि थोडस त्या नॅपकिनला थोडासा प्रेशर आणायचा जेणेकरून आपले गुडघे जे आहेत ते एकमेकांच्या जवळ येतील. आणि ज्यांना घोट्याचा इथे त्रास होतो, अँकलच्या इथे त्रास होतो, त्यांनी ही नॅपकिनची जी घडी आहे ती आपल्या अँकलच्या खाली ठेवायची. बघा या प्रकारे आपले जे अँकल आहेत त्याच्या खाली तुम्हाला दिसतंय ना, आपल्या अँकलच्या खाली ठेवायची. म्हणजे तुम्हाला बसायला त्रास होत नाही वज्रासनामध्ये. अँकलच्या खाली गुडघ्याच्या ही नॅपकिनची जी घडी आहे ती ठेवायची. दोन्ही हात आपल्या मांडी. लक्षात आलं प्रत्येकाचं कसं केलं वज्रासन? आता आपण एकत्रित करू. जेव्हा आपण आसनं सोडताना सुद्धा अगदी सावकाश नियंत्रित आसनं सोडायची. एक एक पाय पहिल्यांदा सरळ करायचा. आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, समोर येऊ दे दोन्ही पाय. यथाशक्ती प्रयत्न करा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी करताना काळजी घ्यायची आहे. दोन्ही पाय जुळलेले आहेत आणि आता आपण सुरुवात करूया एक एक पाय फोल्ड करायला. तर तो उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या सीटच्या खाली येईल
मग सावकाश डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांना थोडंसं इथे ताण आल्यासारखं वाटतं, तर त्यांच्यासाठी एक सांगते, आपले दोन्ही हात जे आहेत हे आपल्या गुडघ्याच्या इथे ठेवा, या प्रकारे गुडघ्याच्या इथे. हा, आणि म्हणजे थोडंसं आपण बघा पुढे झुकलं जातो, बरोबर, म्हणजे आपल्या गुडघ्याला ताण येणार नाही आणि आपल्या अँकल वरती सुद्धा ताण येणार नाही. त्यामुळे ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, जास्त वेळ आपल्याला वज्रासनामध्ये बसता येणार नाही, त्यांनी अशा स्थितीमध्ये बसा. पण ज्यांना सहज शक्य आहे वज्रासनामध्ये बसणं, कुठलाही त्रास होत नाही, त्यांनी मात्र आता आपले दोन्ही जे हात आहेत ते मांड्यांवर ठेवा. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर, दोन्ही हातांची बोटं जुळलेली आहेत. डोळे बंद आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पहा. आपले दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत. दोन्ही आपल्या टाचांच्या मध्ये आपल्या सीटचा भाग आहे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहे. वज्रासन हे एकमेव आसन आहे जे आपण जेवणानंतर करू शकतो. वज्र हे इंद्राचं काय म्हणतात शस्त्र आहे, तर ते फार कठीण असतं, बरोबर आहे. जर तुम्ही कुणी काही ग्रंथ वाचले असेल तुम्हाला लक्षात येईल की वज्र हे इंद्राचं आसन आणि इंद्राचं शस्त्र आणि ते फार कठीण असतं. तर इथे जी आपली पायाची स्थिती होते ती सुद्धा एक कठीण होते. म्हणजे बघा, आपल्या पोटऱ्या आहेत या लॉक झालेल्या आहेत, बरोबर. त्यामुळे जेवणानंतर जेव्हा आपण ह्या आसनामध्ये बसतो तेव्हा आपला रक्तप्रवाह जो आहे तो आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आता ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे, ज्या म्हणतात, तर त्यांच्यासाठी वज्रासन हे अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर आपण आपली जी पचन संस्था आहे ती सुधारते, तिथले कार्य सुधारतात. त्याचबरोबर ज्यांना गुडघेदुखीचा जो त्रास आहे तो हळूहळू कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा वज्रासन अतिशय लाभदायक आहे. त्यामुळे ह्याचा जो अभ्यास आहे, याचा जो सराव आहे, हा आपल्या रोजच्या साधनामध्ये नक्कीच ठेवा. आणि ह्याच्यातूनच आज आपण करणार आहोत योग मुद्रा. आपल्या सगळ्या स्त्रियांसाठी अतिशय महत्वाची किंवा काय म्हणता येईल, आपण पार्लर मध्ये जातो ना थोडस फेशियल करायला, थोडासा ग्लो आणण्यासाठी, तर जर आपण योग मुद्रा आपल्या अभ्यासामध्ये ठेवली तर आपल्याला हा आपला जो पार्लरचा खर्च आहे तो नक्कीच वाचणार आहे. तो कसा वाचेल तर आता आपण पुढे बघूया. आधी बघून घ्या योग मुद्रा कशी केली जाते, मग आपण एकत्रित करणार आहोत. आधी टेक्निक समजून घ्या कशी केली जाते. आता बघा, ज्यांना वज्रासनामध्ये बसायला त्रास होतोय ना त्यांनी साधी मांडी घाला आणि साध्या मांडीमध्ये योग मुद्रा केली तरीही चालेल. साधी बैठक घाला, काहीही हरकत नाहीये. हा, वज्रासन सोडून घ्या, साधी बैठक घाला. आता पुढची कृती आधी बघून घ्या कशी केली जाते आणि मग आपण एकत्रित करू. ज्यांना शक्य आहे वज्रासनामध्ये बसणं त्यांनी नक्कीच जरूर बसावं. आणि आता पुढची कृती बघा, मग आपण एकत्रित करूया. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय, कुठल्याही एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट, आणि ती जी पकड आहे ती आपल्या माकड हाडाची इथे, म्हणजे आपल्या कमरेच्या या साईडला, ठीक आहे. आपल्या माकड हाडाच्या इथे कमरेच्या इथे आपण ती पकड घेतली आणि योग मुद्रा करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना किंचितसे जे आपले शोल्डर आहेत ते थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यावेळेला आपल्या छातीचं एक्सपान्शन होतं या प्रकारे. आणि श्वास सोडत सोडत सावकाश कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. सीटचा भाग न उचलता जेवढं शक्य आहे तेवढं कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ जे आहे हे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये आपले खांदे, कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायची. सीटचा भाग कुठेही असा वर न उचलता आपल्याला ही कृती करायची आहे. ज्यांना पोटाचा भाग जास्त असेल त्यांना समजा एवढंच आपल्याला जर पुढे झुकता आलं तर काही हरकत नाहीये, कपाळ जमिनीला नाही लागलं तरीही चालेल. पण सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे झुकता येईल कमरेतनं तेवढं पुढे झुकायचं आहे. आणि उलट चाल करताना हाताची पकड पुन्हा एकदा घट्ट करायची आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ सुरुवातीला वर येईल, मग छातीचा भाग, पोट असं करत करत कमरेतून सरळ होईल. हाताची पकड सोडून द्यायची, दोन्ही हात गुडघ्यावर. लक्षात आलं प्रत्येकाला कसं केलंय ते? करूया आता एकत्रित. आता इथे
ज्यांना पोटाचा कुठल्याही प्रकारचा त्रास असेल किंवा हर्नियाचा त्रास असेल, नुकतीच कोणती शस्त्रक्रिया झाली असेल, त्यांनी योग मुद्रा करणं टाळायचं आहे किंवा यथाशक्ती प्रयत्न करा. बाकीच्यांनी करायला हरकत नाही. तर सुरुवात करूया. योग मुद्रेचे फायदे मी आधी आपण करूया आणि त्याच्यानंतर सांगते काय आहेत ते. सगळ्यांनी स्थिती घेतली. आता ज्यांना वज्रासनामध्ये बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला, काही हरकत नाही. फक्त आता एका हाताने दुसऱ्या हाताची मूठ पकडा आणि ती मागे ठेवा. जे साध्या बैठकीत बसले त्यांनी सुद्धा. ऍक्च्युली ही योग मुद्रा आहे ती डायबिटीस साठी सुद्धा लाभदायक आहे. त्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी सुद्धा ही कृती करायला हरकत नाही. तर सुरुवात करूया एकत्रित. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. ती पकड जी आहे ती आपल्या पाठकड्याच्या इथे, माकड हाडाच्या इथे ठेवून घ्या. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना थोडस आपल्या छातीचं एक्सपान्शन होईल, खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. आणि श्वास सोडत सोडत सावकाश पुढे झुकायला सुरुवात करा. सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे झुकताय तेवढं पुढे झुकायला सुरुवात. छान, खूप छान, बरोबर, ठीक आहे. आणि आता अंतिम स्थितीमध्ये आपले खांदे कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. जेवढं कमरेतनं पुढे झुकता येईल तेवढं झुकायचं आहे. खूप सुंदर. तुमच्या सगळ्यांचा प्रयत्न खूप छान आहे. काही जणांचं कपाळ जमिनीला लागलेलं दिसतंय. खूप सुंदर. काही जणांचा प्रयत्न खूप छान आहे. आणि आता इथे जाणीव पूर्णपणे श्वासाची राहू देत. बघा आपल्या पोटावरती दाब येतोय, पाठकण्यावरती ताण आलेला आहे, त्याकडे लक्ष. रक्तप्रवाह आपल्या चेहऱ्याच्या दिशेने होतोय, डोक्याच्या दिशेने होतोय, त्याकडे लक्ष. खूप सुंदर. आणि आता सावकाश उलट चाल करूया. हाताची पकड घट्ट करा पुन्हा एकदा आणि सावकाश कपाळ वर येऊ दे. मग छातीचा भाग, मग पोट, असं करत करत कमरेतनं सरळ व्हा. खूप सुंदर. दोन्ही हातांची पकड जी आहे ती सोडून द्या. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर येऊ दे. डोळे बंद आणि पूर्णपणे मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. आपण जी योग मुद्रा केली तिथे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जो बदल झालेला आहे, पोटाच्या इथे दाब होता, पाठकण्याला ताण होता, रक्तप्रवाह चेहऱ्याच्या दिशेने होत होता आणि आता तो पुन्हा पूर्ववत होतोय, त्याची जाणीव. योग मुद्रेचे फायदे असे आहेत की आपल्या चेहऱ्याचे स्नायू जे आहेत ते तजेलदार होतात, कारण की रक्तप्रवाह हा आपल्या डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते आणि डिलिव्हरी नंतर आपलं ओटीपोट थोडस वाढतं. तर ते कमी करण्यासाठी ही योग मुद्रा अतिशय लाभदायक ठरते. त्याचबरोबर आपल्या पोटाचे स्नायू जे आहेत हे बळकट होतात, लवचिक होतात. त्यामुळे अन्नपचन पुन्हा एकदा चांगलं होतं. आणि ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही अतिशय लाभदायक आहे. तर आता आपण जे वज्रासन घातलंय त्यात आपण एकेका पायाने सोडून द्यायचंय. एक एक पाय सरळ करा. उजवा पाय किंवा डावा पाय. सावकाश. बरोबर. आता आपल्या अँकलच्या इथे थोडस तुम्हाला ताण जाणवत असेल, बरोबर ना. तो आता आपण थोडा रिलीज करून घेऊया. आपले जी पावलं आहेत ना ती अशी क्रॉस करून एकमेकांवरती आपटून घ्या, म्हणजे अँकलचा जो ताण आलेला आहे तो रिलीज होतो. बरोबर. छान. आणि आता आपण करणार आहोत शयन स्थितीमध्ये जायचंय. पण आधी बघून घ्या शयन स्थितीमध्ये विश्रांती स्थिती कशी असते. आणि आपण 2 आसन बघणार आहोत, उत्थीचं एकपादासन आणि द्विपादासन. तर आधी बघून घ्या कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करू. शयन स्थितीमध्ये एका कुशीला वळून शयन बघितलं जातं. दोन्ही पायांमध्ये अंतर, टाचा आतल्या बाजूला, बोटं बाहेरच्या बाजूला. दोन्ही हात जे आहेत हे आपल्या शरीरापासून लांब आहेत. मान उजवीकडे डावीकडे किंवा मध्यस्थी. ही झाली शयन स्थितीमधली विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत उत्थीचं एक आणि द्विपादासन. कसं केलं जातं आधी बघून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आपल्याला सुरुवातीला 30 अंशापर्यंत वर घेऊन यायचा, मग 45, मग 60 आणि मग 90. आणि मग उलट चाल करताना पुन्हा 60 अंशापर्यंत खाली येईल, 45, 30 आणि नियंत्रित जमीन. विकृती विरुद्ध बाजूने डावा पाय 30 अंश, 45 अंश, 60 अंश आणि मग 90 अंश वर. आणि मग उलट चाल करताना तो पुन्हा 60, 45, 30 आणि मग नियंत्रित जमीन. हे झालं उत्थित एकपादासन. द्विपादासन मध्ये आपण दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वर घेतो. बघा 30 अंश केवढा आहे. त्याच्यानंतर 45 अंश वर,
मग 60 आणि मग 90 अंश. त्याच्यानंतर नियंत्री जमली. लक्षात आलं प्रत्येकाच्या कसं केलंय? सुरुवात करूया एका कुशीला शयन स्थितीमध्ये जा. अगदी सावकाश. शयन स्थितीमध्ये विश्रांती प्रथम. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, हातांमध्ये अंतर. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. आणि आता आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आणि सुरुवातीला आपल्याला उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचलून घ्या. जमिनीपासून उजवा पाय 30 अंशापर्यंत वर. हा, आता इथे थांबायचंय. 1 2 3 4 5. 45 अंशापर्यंत वर घ्या उजवा पाय. इथे पुन्हा एकदा आपण थांबूया. जाळी श्वासाची. 1 2 3 4 5. 60 अंशापर्यंत वर उजवा पाय. जाळी श्वासाची. 1 2 3 4 5. 90 अंशापर्यंत वर. आता इथे आपल्याला पायामध्ये थरथर वाटत असेल तर आपल्या हाताची पकड करायची. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि आपल्या गुडघ्याच्या खाली हाताची पकड द्या. म्हणजे पाय जो आहे हा गुडघ्यातनं सरळ राहील. बरोबर, छान. नजर जी आहे ती उजव्या पायाच्या अंगठ्याकडे जाऊ दे. पुन्हा जाणीव श्वासाची. ते थांबायचं आपल्याला. 1 2 3 4 5. हाताची पकड सोडून द्या. उजवा पाय पुन्हा 60 अंशापर्यंत खाली येईल. मग 45 आणि मग 30 आणि नियंत्रित जमिनीवर. छान. तीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय 30 अंशापर्यंत वर. 45 60 आणि 90. 90 आता इथे पायामध्ये थरथर असेल तर पुन्हा एकदा आपल्या दोन्ही हातांची बोटं गुंफवा आणि हाताची पकड डाव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली जाऊ. हा, छान. इथे आपल्याला थोडा वेळ थांबायचंय. 1 2 3 4 5 4 3 2 1. हाताची पकड सोडून द्या. डावा पाय 60 अंशापर्यंत खाली येईल. 45 30 आणि नियंत्रित जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती. आपण जेव्हा एक एक पायाने पाय आपला वर घेतो तेव्हा आपल्याला सहज ही कृती जमते. आता जेव्हा आपण दोन्ही पाय एकत्र घेणार आहोत तेव्हा आता तुमचं सगळं लक्ष जे आहे ते तुमच्या कोर मसल्सकडे, म्हणजे आपल्या पोटातील स्नायूंकडे असू दे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आता एकत्रित 30 अंशापर्यंत वर घ्या. आणि आता इथे आपल्याला थांबायचं थोडा वेळ. 1 2 3 4 5. 45 अंश वर. 1 2 3 4 5. 60 अंश वर. 1 2 3 4 5. 90 अंश वर. आता इथे दोन्ही पायांमध्ये थरथर वाटत असेल तर पुन्हा दोन्ही हातांच्या बोटांची पकड करा आणि ती पकड आपल्या दोन्ही पायाच्या गुडघ्यांच्या खाली येऊ दे. म्हणजे पाय गुडघ्यातला सरळ राहतील. सीटचा भाग आपला उचलला जाणार नाही. कमरेचा भाग आपला संपूर्णपणे जमिनीवर असेल. आता नजर जी आहे ही दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे असू दे. जाणीव पूर्णपणे श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करूया. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही पाय 60 अंशापर्यंत खाली. 45 30 आणि नियंत्रित जमीन. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. सावकाश एका दिशेला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. पोटावर यायचं आहे आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्यायची. कोणत्याही एका गालावर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. टाचा आतल्या बाजूला आहे. पायाची बोटं बाहेरच्या बाजूला. डोळे अलगद मिटले. ही झाली आपली विपरीत शयन स्थितीमधली विश्रांती स्थिती. आणि आता आपण करूया टीव्ही पोश्चर. दोन्ही पाय जुळलेले ठेवा. कपाळ आपलं जमिनीवर. दोन्ही हात शरीराच्या जवळ.
आता आपल्याला दोन्ही हातांचं स्टँड करायचं, म्हणजे कोपरं जी आहे ती आपली जमिनीवर येईल आणि दोन्ही हातांच्या पंजांमध्ये आपला चेहरा येईल. हा, बरोबर बरोबर, छान. लहान मुलं बघा टीव्ही बघताना, पुस्तक वाचताना जशी कृती करतात तशी आपण ही कृती केली आहे. आणि आता आपले दोन्ही पाय मागून जे खिळलेले आहेत त्याच्यामध्ये थोडस अंतर घ्या, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. पोटाचा भाग जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. खांदे अगदी रिलॅक्स, पायाचे मांड्यांचा भाग नकळत काढला जाईल, तो अगदी रिलॅक्स. आणि आता आपल्याला एक एक पाय फोल्ड आणि सरळ करायचा, एक पाय फोल्ड सरळ. जेव्हा आपण ही कृती करू तेव्हा आपल्या टाचा ज्या आहेत ते आपल्या सीटला लावण्याचा प्रयत्न करा आणि गुडघ्यांच्या इथे जी हालचाल होते त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. एक पाय फोल्ड सरळ, फोल्ड सरळ, बरोबर, छान. एक एक पाय आपण फोल्ड आणि सरळ करू, छान. 7 ते 8 वेळा आपापलं करून झाल्यानंतर कृती थांबवायची. दोन्ही पाय पुन्हा जळवून घ्या. आता दोन्ही पाय जळून घ्या आणि आता दोन्ही पाय एकत्रित फोल्ड करा आणि सरळ करा. फोल्ड सरळ, फोल्ड सरळ, बरोबर, छान. टाका पूर्णपणे सीटला लागू दे आणि पुन्हा पावलं जमिनीवर येऊ. फोल्ड सरळ, फोल्ड सरळ, छान. पुन्हा दोन्ही पाय जुळवून. आता आपण हाताचा जो स्टँड केलाय ना, ती आता हाताची घडी करायची. आधी एक हात उजवा हात खाली येऊ दे, उजवा, आणि मग त्याच्यावर डावा हात. आणि आपलं कपाळ जे आहे हे आता आपल्या हाताच्या घडीवर ठेवलं. कपाळ हाताच्या घडी. आणि आता पुन्हा एकदा दोन्ही पायांमध्ये मागून अंतर घ्या आणि एकदम रिलॅक्स, संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैलसर करून घ्या. जाणीव पूर्णपणे शांत. सावकाश हाताची घडी घडी सोडून द्यायची आहे. एका दालावर थोडी विश्रांती. मग एका उचलण्यावरून सावकाश बैठक स्थितीमध्ये एका उचलणं वळायचंय आणि बैठक स्थिती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी. हे पाय समोर आणि एक एका पायाने आपण पद्मासन, अर्ध पद्मासन घालणार आहोत किंवा साधी मांडी घातली तरी चालेल किंवा खुर्चीवर बसल्यावरही चालेल, काही हरकत नाही. आपल्याला जिथे सुखावह वाटेल तसं बसायचं. थोडासा क्लास आपला अजून एक्सटेंड होईल, 5 ते 7 मिनिटं, चालेल ना सगळ्यांना? दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवरती, कारण की पहिले काही दिवस आपल्याला थोडासा वेळ लागू शकतो. आपल्याला नवीन शिकायचं पण असतं आणि तुमच्याकडून करून पण घ्यायचं असतं, त्यामुळे थोडासा आपल्याला वेळ लागू शकतो. दोन्ही हात गुडघ्यांवर आहे, पाठकणा मान सरळ, डोळे अलगद मिटलेले. आणि आता आपण करूया 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. यासाठी दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करायची. दीर्घ श्वसन करताना कसं करायचं बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. काल मी तुम्हाला शिकवताना अंक काउंट केले, बरोबर. 1 ते 4 अंक काउंट केले, तुम्ही श्वास घेतला, आणि 1 ते 8 अंक काउंट केले, तुम्ही श्वास संपूर्णपणे सोडून दिला. म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं असेल की श्वास सोडण्याचा जो कालावधी आहे हा घेण्याच्या कालावधीपेक्षा दुप्पट असतो, बरोबर. तर आज आपल्याला एक टेक्निक शिकायची आहे दीर्घ श्वसनाची. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची आणि जेव्हा आपण भरपूर श्वास भरून घेतो ना तेव्हा आपलं पोट किंचितसं बाहेर येईल, छातीचं एक्सपान्शन होईल, खांदे कानाच्या दिशेला जातील आणि संपूर्ण श्वास सोडून देताना पोट, छाती आणि खांदे हळूहळू पूर्ववत होतील. लक्षात आले प्रत्येकाचं कसं केलंय ते? भरपूर श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर, छातीचं एक्सपान्शन आणि खांदे आपले थोडेसे वरच्या दिशेला कानाच्या दिशेला. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करा. आता या ज्ञानमुद्रेमध्ये पण काही गमती जमती आहेत, हे आता आपण हळूहळू पुढे शिकणार आहोत. हाताचे तळवे जे आहेत हे आपले सिलिंगच्या दिशेने आहेत, खांदे कोपरामध्ये रिलॅक्स, डोळे अलगद मिटलेले. आणि आता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर, छातीचं एक्सपान्शन
खांदे कानाच्या दिशेला आणि संथ गतीने श्वास सोडून देताना पोट, छाती, खांदे पूर्ववत कम्प्लिटली ब्रीद आउट. सगळ्यांच्या कृती लक्षात आलेली आहे बरोबर. तर अजून आपण 2 आवर्तन करून घेऊया. पुन्हा एकदा एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने दुपटीने संपूर्ण श्वास सोडून द्यायला सुरुवात. लास्ट राउंड. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात. Completely breathe out. Relax. आज आपण प्राणायामाचा पूर्वाभ्यास म्हणजेच विभागीय श्वसन. विभागीय श्वसनामधलं आपण आज उदर श्वसन शिकणार आहोत. उदर श्वसनामध्ये आपल्याला एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे. हा श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितसं बाहेर येईल आणि श्वास सोडताना आपल्याला अकार करायचा आहे. अकार करताना आपलं पोट पुन्हा हळूहळू आतल्या दिशेला जाईल. लक्षात आले प्रत्येकाच्या काय करायचं आहे ते? आपण जेव्हा प्रॅक्टिकली करू तेव्हा सगळ्यांना कळेल. सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा आहे. पाठकाणा मान सरळ आणि आता एक सहज श्वास भरून घ्या. पोट किंचितसं बाहेर येईल. आता जाणीव पूर्णपणे पोटाच्या ठिकाणी घेऊन जायची आहे आणि श्वास सोडताना अकार आकार करताना आपलं पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. आणि आता अलगदपणे डोळे बंद करून घ्या. अजून 2 आवर्तन आपण याची करूया. एक सहज श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल आणि श्वास सोडताना जाणीव पूर्णपणे उदर भागाकडे आणि अकार. पोट आतल्या दिशेला गेलंय आणि एक लास्ट राउंड करून घेऊया. एक सहज भरपूर श्वास भरून घेऊया. जाणीव उदर भागाकडे आणि श्वास सोडत आकार. काही क्षण शांत आणि सावकाश आपण जी बैठक घातलेली आहे ती सोडून द्यायची आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी आणि एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती घ्यायची. पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. शवासनाची आदर्श स्थिती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटा एवढं अंतर घ्यायचं आहे. टाचा आतल्या दिशेला असतील. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात आपल्या शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपण करणार आहोत क्विक रिलॅक्सेशन शवासन. मनोमन आपण आज जी साधना केली, जी नवीन आसनं शिकली त्याचे मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. आज आपण बैठक स्थितीमधलं पद्मासन आणि वज्रासन ही 2 ध्यानात्मक पट्टीतली आसनं शिकलो. त्याचबरोबर आपण वज्रासनस्थ योग मुद्रा केली. शयन स्थितीमध्ये आपण उत्थित एकपादासन, द्विपादासन ही 2 आसनं शिकलो आणि पोटावर पडून विपरीत शयन स्थितीमध्ये आपण थोडेसे लुजनिंग केले टीव्ही पोस्चर मध्ये. या संपूर्ण साधनेचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न आणि आपण जी साधना केली त्या साधनेमुळे आपल्या शरीराच्या कुठल्या भागामध्ये
काही ताण निर्माण झाला असेल तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करून घेणार आहोत. आपण आपलं संपूर्ण शरीर अलगदपणे जमिनीवरती झोपून दिलेलं आहे. आपल्या पाठकण्याला जमिनीचा स्पर्श झालेला आहे आणि आपल्याला खूप छान वाटतंय, विश्रांतीकारक वाटतंय. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिकरं चित्तविश्रान्तिकारकं चित्तविश्रान्तिकारकं. त्या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये शवासनाची स्थिती सांगितलेली आहे, जमिनीवर प्रेतवत उतानो पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये या शवासनाचे लाभ सांगितलेले आहेत, मनाला, शरीराला, चित्ताला विश्रांती देणं असं हे एकमेव आनंद असतं. योग विद्या निकेतनचे गुरुजी सदाशिव निंबाळकर गुरुजी यांनी ह्या शवासनाला चैतन्यासन, आनंदासन असं सुरेख नाव दिलेलं आहे. कारण की ह्या स्थितीमध्ये आपल्या मनाची आणि शरीराची जी अवस्था आहे ही खूप आनंदमय आणि प्रसन्नमय होते. आपण सुरुवात आपल्या दोन्ही पायांपासून करूया. आपली जाणीव आपल्या दोन्ही पायांची होऊन द्यायची आहे. माझ्या दोन्ही पायांची बोटं, तळवा, टाच, बोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल झालेले आहेत याची मला मनोमन जाणीव होत आहे. लक्ष आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची बोटं, तळहात, मणका, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेले आहेत याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव आपल्या पाठकण्याकडे, कमरेच्या भागाकडे आणि सीटच्या भागाकडे. हे तीनही भाग आपले जमिनीवर अलगदपणे फोडलेले आहेत. सीटच्या भागातील स्नायू, कमरेच्या भागातील स्नायू शिथिल झालेले आहेत. पाठकण्यामध्ये असलेली 33 मणक्यांची माळ तीही अगदी शिथिल झालेली आहे. जाणीव आपल्या पोटाकडे, छातीच्या भागाकडे आणि कंठाकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, छातीच्या बरगड्या, छातीचा पिंजरा शिथिल झालेला आहे. माझ्या कंठातील सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. जाणीव आपल्या चेहऱ्याकडे. एक हलकसं स्मित असते आपल्या चेहऱ्यावर. माझे ओठ, माझी हलवटी ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, माझे गाल, कान, नाक, हलक्यात मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली गुबळ, पापण्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, माझ्या डोक्याचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर रिलॅक्स, कापसासारखं हवेत तरंगत आहे. जाणीव श्वासाची. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकसं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. श्वास घेऊन घेताना त्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. मी श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, काळजी, चिंता, व्याधी मी सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, मला खूप प्रसन्न वाटतंय. मनातील विचारांची गती हळूहळू कमी झालेली आहे. त्यामुळे आपली श्वासाची गती मंद आणि लयबद्ध झालेली आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत आपण स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेव अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम्. माझ्या जीवनामध्ये मला समाधान, सुख, सौख्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि यासाठी माझं शारीरिक, मानसिक आरोग्य हे उत्तम राहिलं पाहिजे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नियमित निरंतर करणार आहे, यथाशक्ती करणार आहे. माझ्या प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त झालेली माझी मनस्थिती. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला
संपूर्ण दिवसाची ऊर्जा टिकवून ठेवण्याचं काम करतं, एक नवी उमेद देतं. या ऊर्जेतूनच सकारात्मकतेमधूनच आपण शवासनातून बाहेर येणार आहोत. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आराध्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन. आणि शवासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. आपली मान सावकाश डावीकडे उजवीकडे थोडीशी फिरवून घ्यायची. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने घेऊन जायचे आणि एक हलकासा खेच द्यायचा, एक आळस द्यायचा. सावकाश डाव्या कुशीला वळायचंय. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल आणि उजव्या हाताच्या आधाराने शरीराला झटका न देता अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश. घ्यायचे आहे शांती पाठीसाठी. आधी मी बोलते मग माझ्या बघून ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पलकनपणे डोळे बंद करून घ्यायचे आहेत, मिटून घ्यायचे आहेत. करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात सावकाश डोक्याच्या दिशेने वर, आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात कपाळ सिक्त भाग जमिनीवर असेल. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. आजची साधना आपण ओमला समर्पित केलेली आहे. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून दिलेला आहे आणि सावकाश कमरेतनं सरळ उलट चाल. दोन्ही हात पुन्हा खाली छातीपाशी. हातांच्या तळव्यांचं स्पर्शन, नेत्र स्पर्श. निर्माण झालेली ऊब संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे आणि सावकाश डोळे घेऊन एक दृष्टी ओम करेल. हरी ओम. तिथून सुरुवात तिथेच शेवट. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केला. सगळ्यांचे मेन म्हणजे व्हिडिओ ऑन होते त्यामुळे मला सगळ्यांना व्यवस्थित दिसलेलं आहे. आजचा सेकंड डे आहे आणि तुमच्या सगळ्यांचे प्रयत्न छान आहेत आणि बऱ्याचशा जणांना आजची योग मुद्रा पण चांगली जमलेली आहे. तर असाच आपला प्रयत्न पण आवाज चालू नाही येत आहे. जर काही तुम्हाला कुठेही काही शंका असेल तर विचारू शकता. वज्रासन करताना मला बसता येत नव्हतं. नसेल तर मग आपण त्याच्या खाली ना ओके ठीक आहे. त्याने मला आवाज नाही आला माझा? आला ना आवाज? येतोय ना, येतोय. आवाज माझा आला ना? ओके. ते उशी घेतल्यामुळे मला ठीक आहे. बसून सोपं कधी काही झालं. थोडंसं मे बी नेटवर्क प्रॉब्लेममुळे जर आवाज कुणाला येत नसेल तर त्यांनी मीटिंग लीव्ह करून पुन्हा जॉईन व्हावं, म्हणजे आवाज आपल्याला पुन्हा परत येईल. ठीक आहे. तर आज आपण आपला वर्ग इथे संपूया. खूप खूप धन्यवाद. हरिओम. खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांची उपस्थिती बघून आणि मेन म्हणजे सगळ्यांची छान असे आनंदी चेहरे आणि कॅमेरा ऑन आहे. त्यामुळे मला सुद्धा खूप छान वाटतंय शिकवताना. खूप खूप धन्यवाद. चला भेटूया उद्या. मॅडम मला एक क्वेश्चन होता ऍक्च्युली. हरिओम. गुड नाईट. थँक्यू. हॅलो. मीटिंग एंड करते. एक क्वेश्चन होता गेला तो.